तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे. घरातली कामं किती झाली किती नाही हा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ. तर चला दाखवते. तर चला भावा बहिणींना मी तुम्हाला दाखवते. बघा, झाली हे सगळी कामं माझी. तर पूर्ण कामं झालेलं आहे. मुलं शाळेत गेलेली आहेत. आणि हे बघा, इथं माझ्या मुलाचा गोळा पूर्ण पेन्सिलने खराब करून ठेवलेला आहे. त्याला धुवून टाकते आता मी. आणि हे बघा, खुर्ची तुटली आहे, मी पडलेली होती खुर्चीवरून. आणि इथं देवपूजा झालेली आहे, सकाळीच दिवा विजून गेलेला आहे. आणि हे होम थिएटर आहे आमचं, ते बंद पडलं. इथं कपाट आहे. तर हे कपाट 17,000मध्ये बनवून घेतलेलं आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कोणाला बनवून पाहिजे असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून. मी तुम्हाला ॲड्रेस सांगेल. आणि इथं ट्रॉफी माझ्या मुलाला स्कूलमध्ये भेटली. तर तुमच्या दाजींना मेडल भेटलेले. तर आरोहीला. आणि हे इकडं बघा बेडरूम आमचं. तर बेडरूम बघा कसं आहे आमचं घर बघा. आणि इकडे आहे किचन. तर किचनमध्ये बघा किती पसारा आहे. तर हे बघा, मी शापूची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या बनवलेल्या आहेत. ते तुम्हाला दाखवते. शापूची भाजी आहे बघा. आणि मुलाला पाहिजे होती भेंडीची भाजी, तर ही भेंडीची भाजी त्याच्यासाठी बनवली. आणि पोळ्या बनवलेल्या होत्या. तर बघा मी कसं डेकोरेट केलेलं आहे किचन. आणि बघा किती पसारा आहे घरामध्ये. अर्धे भांडे घासले तर अर्धे घासायचे. आणि हे बघा, तुमच्या दाजीने पीठ दळून आणलेलं, टाकी घासून आणि त्याच्यात पीठ भरायचं आहे. इकडं बघा, आता पाणी आहे विकत आणलेलं. आणि इथं फिल्टर आहे, तरी पण विकत पाणी आणलं आहे. आणि इथं तुमच्या दाजीने पीठ दळून आणलेलं हे भरायचं आहे त्या टाकीमध्ये. बघा किती पसारा झालेला आहे. कोणी नसलं घरामध्ये करायला की किती घाण होते घरामध्ये. इथं तांदूळ डीमार्टमध्ये 42 रुपये किलो भेटला, मग आणला 5 किलो 7 किलो. आणि साखर आहे 5 किलो. हे बघा, फ्रीज झालेला आहे साफ करून. बस. अजून दुसरी घरातली कामं खूप पडलेली आहेत. तब्येत बरी नव्हती ऑपरेशन झाल्यामुळे. तर बाय. तर भावांनो बहिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. कारण 2-3 चॅनल माझे उडून गेलेत. पण मला आता हारच मानायची नाही आहे. मी कितीही चॅनल उडू द्या, मी हे करणार. म्हणजे मी मेहनत करतच राहणार आहे. मेहनत करणार म्हणजे करणार. आणि मी हार मानणारच नाही. मी हार मानणाऱ्यामधली नाही बरं का. कारण मी त्या परिस्थितीमधून गेलेली आहे ना भावांनो. म्हणून मी ना कोणत्याच गोष्टीला हार मानत नाही. माणसाने जेवढा हार मानणार ना तेवढं माणूस हारत जाता. बरोबर आहे का नाही? तर भावांनो, माझा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करत जा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.